गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मागच्या वेळेला जो आपला अभ्यास चालला होता त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं की वंदनीय दादांना त्यांच्या गुरूंनी कसं मार्गदर्शन केलं आणि त्यांना कसं ज्ञान, जीवनाबद्दलचं संपूर्ण ज्ञान त्यांना दिलं. त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा असा होता, गुरूंनी सांगितलं किंवा सद्गुरूंनी सांगितलं की आपला हा जो पिंड आहे हा पिंड 5 तत्वांनी युक्त आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि त्याचप्रमाणे निसर्गामध्ये सुद्धा 5 तत्व आहेत. निसर्गातील ही जे 5 तत्व आहे ही समतोल असतात. म्हणजे त्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण निश्चित असतं आणि ज्या वेळेला हे प्रमाण निश्चित असतं त्यावेळेला निसर्ग आपल्या नियमानुसार सगळं कार्य करत असतो. आता मनुष्याच्या बाबतीत काय होतं, मनुष्याच्या बाबतीत हे जे प्रमाण जे निसर्गाप्रमाणे असायला पाहिजे त्याच्यामध्ये बिघाड झाले असल्यामुळे आपल्याला व्याधी, त्रास, दुःख या सगळ्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात, कारण का ही पंचमहाभूत तत्व जी आहे त्याचं गणित आपलं बिघडलेलं आहे. जेव्हा ही गोष्ट दादांना सद्गुरूंनी सांगितली त्यावेळेला दादांना पहिलं आकलन असं झालं की हे जे तत्व आहे, ही जी 5 तत्व आहे यांचं प्रमाण सारखं व्हायला आणि त्याच्यासाठी औदुंबरला त्यानं पहिलं साधन सिद्ध करायला पाहिजे. आणि ते साधन सिद्ध करत असताना त्याच्यामध्ये विविध अंग होती. त्याच्यामधलं एक होतं माधुकरी मागायचं. तर दादाने आपल्याला मागच्या वेळेला काय सांगितलं, माधुकरी म्हणजे काय तर मागायचं. आणि सर्वप्रथम ज्यावेळेला त्यांनी माधुकरी मागितली त्याच्यामध्ये काय तर ती 2 तत्व आहे पृथ्वी आणि आप, ह्या 2 तत्वांमध्ये समतोलत्व निर्माण झालं. म्हणजे त्याच्यावरती कंट्रोल आला. आणि तो कसा आला, सेवा केली, माधुकरी मागितली, माधुकरी मागितल्यानंतर जे काय अन्न प्राप्त झालं ते पाण्यामध्ये बुडवलं. म्हणजे त्याच्यामधली जी आपली वासना असते ती पूर्णपणे त्याच्यातून निघून गेली पाहिजे. आणि जेव्हा ती वासना निघून जाईल त्यावेळेला पृथ्वी आणि आप या 2 तत्वांवरती आपलं प्रभुत्व किंवा ती त्याच्यावर ते समतोलत्व किंवा ती कंट्रोल मध्ये येण्यास मदत. त्याप्रमाणे पहिले झालं. आता उरली 3 तत्व. ती कोणती होती, तेज, वायू आणि आकाश. तर दादानी काय म्हटलं की ह्या जे ही 3 तत्व आहेत या 3 तत्वांसाठी सद्गुरूकडे मागणी केली की बाबा ही 3 तत्व मला द्या. कशासाठी तर ही 3 तत्व आणि ती 2 तत्व याच्यामुळे 5 तत्वांचं जी काही गणित आहे मनुष्याच्या बाबतीत ते गणित व्यवस्थितपणे मांडता येईल. आणि त्याप्रमाणे साधना केली. आणि दादा काय म्हणतात, ज्या वेळेला निसर्गामध्ये माफ करा शरीरामध्ये किंवा पिंडामध्ये ज्या वेळेला यांचं प्रमाण बिघडतं त्यावेळेला पिंडामध्ये काय होतं तर पिंडामध्ये आपण आधी सांगितल्याप्रमाणे व्याधी निर्माण होतात, दुःख निर्माण होतात. ज्या वेळेला निसर्गामध्ये हे प्रमाण बिघडतं त्यावेळेला काय होतं, पूर येतो, वादळ होतं. अशा रीतीने निसर्ग सुद्धा आपली इच्छा जी आहे ती व्यक्त करतो. आणि तोच निसर्ग समजा आपला देह म्हटलं, आपला जर देह असेल, आपला देह जर व्यवस्थित असेल तर आपण प्रसन्न असतो की नाही, हसतमुख असतो आपण. आणि जर तसं नसेल, ते प्रमाण बिघडलं असेल, काहीतरी त्रास असेल आपला, तर आपण प्रसन्नता आपण व्यक्त करू शकत नाही. निसर्गामध्ये सुद्धा ज्यावेळेला ती पंचमहाभूत तत्व व्यवस्थित प्रमाणात असतात त्यावेळेला निसर्ग सुद्धा आपली प्रसन्नता व्यक्त करतो. आणि ते कसं दादाने काय सांगितलं मागच्या वेळेला आपल्याला, इंद्रधनुष्याच्या इंद्रधनुष्य जेव्हा आपल्याला दिसतं आभाळामध्ये त्यावेळेला असं म्हटलं जातं की निसर्ग प्रसन्न असतात. आणि त्यावेळेला मोर वगैरे नाचतात वगैरे
ही आपल्याला माहिती आहे. आता अनुभव आपण बघितला, आपण घेतलेला आणि आपण बघितलेला सुद्धा. तर पहिल्यांदा दादानी काय केलं, ही पंचमहाभूत तत्व पिंडाची सारखी केली आणि ही पिंडाची सारखी झालेलं हे जे प्रमाण आहे याचा अनुभव जवळजवळ 30 वर्ष घेतला. म्हणजे काय, तर एखादा जेव्हा भक्त यायचा, त्याची दुःख असायची, त्याच्यामध्ये ही जी पंचमहाभूत तत्वांचं जे प्रमाण आहे ते बिघडलेलं असायचं, ते योग्य करायचं साधनेने आणि बघायचं याचे दुःख गेलं का. हो, असं करत करत किती वर्ष केली, 30 वर्ष. आणि ज्या वेळेला पिंडामध्ये हा सिद्धांत सिद्ध झाला, त्याच्यानंतर दादानी निसर्गाला हात घातला. म्हणजे ते जे साधन होतं ते निसर्गामध्ये जी अशांतता निर्माण झालेली आहे, ते निसर्गामध्ये अशांतता सुद्धा दूर करण्यासाठी त्याच साधनेचा उपयोग पुढे केला. आणि दादा काय म्हणतात, मागच्या वेळेला आपण हा शेवटचा पॅराग्राफ जरा घाई तो आपण वाचला. आता हे जे निसर्गामध्ये जे काय पंचमहाभूत तत्वाचं गणित आहे याच्यामध्ये बिघाड होऊ नये आणि जर बिघाड झाला तर व्यवस्थित व्हावं यासाठी काय केलं, पृथ्वीवरती शक्तिपीठाची स्थापना केली. आणि इथे म्हटलंय पिंडी ते ब्रह्मांडी तेच पिंडी. म्हणजे निसर्गामध्ये ब्रह्मांडामध्ये जे काय आहे तेच पिंडामध्ये म्हणजे आपल्या या देहामध्ये, तीच पंचमहाभूत. आणि जे पिंडामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये. त्यामुळे निसर्गामध्ये जी काय पंचमहाभूत तत्व असेल तसेच त्याच प्रमाणामध्ये जर आपल्या पिंडामध्ये सुद्धा तेच प्रमाण असेल तर आपण निसर्गाशी आपण जवळ जाऊ, निसर्ग काय सांगतोय आपल्याला हे आपल्याला जाणवेल. जेवढं आपल्यामध्ये हे प्रमाण बिघडलेलं असेल तसं आपण निसर्गापासून दूर होत जाणार. पुढे दादानी आज सुंदर सांगितलेलं आहे. आणि दादा काय म्हणतात बघा, या सिद्धांताप्रमाणे मनुष्याच्या बुद्धीचा विकास होत असताना अज्ञानाचा व्यापही अधिकाधिक वाढत गेला. बुद्धीचा विकास झाला. बुद्धीचा विकास झाला म्हणजे काय, मनुष्य बऱ्याच गोष्टी करू लागला. पण मनुष्य बऱ्याच गोष्टी करत असताना त्याचा अज्ञान सुद्धा वाढत तितकंच केलं. हा आता खरं म्हणजे विरोधाभास आहे नाही का. आपल्याला असं वाटतं विकास एका बाजूला आपण म्हणतो आणि अज्ञान. तर अज्ञान कशाबद्दलचं, तर जीवनाबद्दलचं अज्ञान. त्यामुळे काय झालं, दादा काय म्हणतात बघा, निसर्गाशी समतोलत्व न साधता मनुष्य निसर्गाच्या विरुद्ध जाऊन नैसर्गिक तत्वात प्रदूषणे व बिघाड करण्यास कारणीभूत आहे. अशा प्रदूषणामुळे निर्माण होत असलेली अशांतता दूर करण्यासाठी व विश्वात तसेच मानवी जीवनात सुख शांती समाधानाचे इंद्रधनुष्य उमटवण्यासाठी श्री सद्गुरु कृपेने शक्तिपीठाची स्थापना झाली. म्हणजे हे जे हा जो बिघाड मनुष्य करतो आहे आणि त्याला ही जी अशांतता लाभणार आहे नंतर, तसं होऊ नये म्हणून शक्तिपीठाची स्थापना झालेली आहे. श्री शक्तिपीठाची स्थापना 14 एप्रिल 1983 म्हणजे चैत्र पाडवा या दिवशी झाली. तरी तिची कार्ययोजना श्री क्षेत्र औदुंबरला 1952 साली म्हणजे 30 वर्षापूर्वी सेवेपासून उदित झालेली होती. कारण का, तर पिंडामधली अशांतता दूर करण्यासाठी आणि भवितव्यामध्ये ही अशांतता निर्माण झाली कुठे, पिंडामध्ये आणि निसर्गामध्ये, याच्यासाठी शक्तिपीठाची स्थापना झाली. आता आपल्याला प्रश्न असा निर्माण आपल्या मनामध्ये असतो की आपण कोणी शक्तिपीठावरती जातो का, पोहोचतो का. आता माहिती आहे की सगळ्यांना काही शक्तिपीठावरती जाणं शक्य होईल का, नाही होणार. तर शक्तिपीठाचं एक प्रतीक म्हणजे आपल्या कार्यकेंद्रावरती असलेलं शक्तिपीठाची प्रतिमा आहे मोठी. दादांचा आपल्याला दादांचा फोटो दिसतो त्याच्या खाली शक्तिपीठाची ती प्रतिमा आहे. आता शक्तिपीठ म्हणजे काय, तर शक्तिपीठ म्हणजे मुख्य पॉवर हाऊस. ही प्रतिमा किंवा हे केंद्र, असे अनेक केंद्र आहेत. ही अनेक केंद्र म्हणजे काय, ही त्याची सबस्टेशन आहे. आणि
भक्त भाविकांच्या घरी असलेल्या प्रतिमा म्हणजे सबस्टेशन, म्हणजे एक मुख्य पॉवर हाऊस, त्याच्यानंतर मुख्य सबस्टेशन आणि त्याच्यानंतर छोटी 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 सबस्टेशन प्रत्येकाच्या घरामध्ये. ज्यावेळेला आपण ओंकार साधना करतो त्यावेळेला काय होतं, ओंकार साधना ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला निसर्गामध्ये जी शक्ती आहे, आत्मिक शक्ती, ती शक्तीपीठामध्ये जी प्रतिमा आहे तिथे अंतर्भूत झालेली आहे आणि ते होत असते सतत. तिकडनं कार्यकेंद्रावरती प्रवाहित होते आणि कार्यकेंद्रावरनं सर्व भक्त भाविकांना ही कोण ओंकार साधना करतात त्यांच्याकडे प्रवाहित. आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक बुधवारी अनुष्ठान करतो. अनुष्ठान करतो म्हणजे काय, तर अनुष्ठान हे आपण वरती जे आत्मे आहे, तो आज विषय येणार आहे, त्यांच्यासाठी आपण करत होतो. त्यावेळेला प्रोसेस बरोबर उलट असते. आपण ज्यावेळेला ओंकार साधना करतो त्यावेळेला आपल्या कार्यकेंद्रावरती शक्तीपीठावरती ही शक्ती पाठवली जाते आणि तिकडनं ती विश्वामध्ये पाठवली जाते. कसं व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने दादांनी या कार्याची रचना केलेली आहे. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. आता पुढे जाऊया. विश्वाची धारणा 3 लोकात झालेली आहे. एक यलोक, दुसरा परलोक व तिसरा स्वर्गलोक. आता तसं बघायला गेलं तर ज्या वेळेला परलोक आपण जो म्हणतो म्हणजे यलोक आणि मग आपण म्हणतो परलोक, तर परलोकामध्ये दादांनी पुन्हा वर्गीकरण केलं. ते वर्गीकरण आपण बघूया काय आहे. तर यलोक, दुसरा परलोक व तिसरा स्वर्गलोक आणि अजून एक लोक आहे त्याच्या पलीकडचा, तो म्हणजे देवलोक. आता आपण समजून घेऊया दादाने हे तत्वज्ञान बघा कसं सांगत गेले. आता आपण त्याचा अभ्यास करतो पण त्यावेळेला दादांना याच्यातलं काहीच माहित नव्हतं आणि कुठेही ह्या गोष्टी कुठेही तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या नाहीये. मानव जन्माला येतो त्यावेळी त्याचे अस्तित्व काय असते, कर्म आणि आत्मा असे असते. म्हणजे आपला जो आत्मा असतो तो आत्मा अविनाशी, तो आत्मा जन्म घेतो आणि त्याच्याबरोबर तो काय होतो, कर्म. कर्म म्हणजे काय, चलन. आता समजा आपल्याला व्यवहार करायचा असेल तर ज्या वेळेला आपल्याला व्यवहार करायचा असेल समाजामध्ये तर आपल्याला काय लागतात, पैसे. म्हणजे पैसे काय, हे चलन आहे व्यवहार करण्याचे. त्याचप्रमाणे जीवन जगण्याचे चलन म्हणजे काय, तर कर्म. कर्म जर आपल्याकडे नसेल, कर्माचा साधा नसेल तर आपण जीवन जगू शकणार. म्हणून 2 गोष्टी, एक आत्मा आणि त्याच्याबरोबर कर्म. पण जन्माला येते वेळी 3 अधिक ऋणानुबंध जोडल्याशिवाय त्याला जन्माला येता येत नाही. म्हणजे जन्म घेण्यासाठी 5 तत्वांचा म्हणजे 5 ऋणानुबंधाचा संबंध प्राप्त जन्माशी. याचा अर्थ म्हणजे परलोकात जे कर्म अव्यक्त असते ते जन्म प्राप्तीनंतर व्यक्त होते. आता हा शेवटच्या वाक्याचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या आधी 5 ऋणानुबंध कोणते, तर ज्या वेळेला देह प्राप्त होण्यापूर्वी जेव्हा आत्मा येतो आणि कर्म येतो, आणि आपण मागच्या वेळेला बघितलं ज्या वेळेला आत्म्याची अशी आस असते की बाबा आपल्याला जाऊन काहीतरी कार्य करायचंय, त्यावेळेला आत्मा आधी येतो आणि कर्म मागणे. आणि वासनारूपी असेल तर कर्म आधी येतो आणि आत्माला घेऊन येतो. आत्माला मोकळं व्हायचं असतं, आत्मा याच्यामध्ये इंटरेस्टेड नसतो या गोष्टीमध्ये, त्याला मोकळं व्हायचं असतं, परंतु तो त्या कर्मबंधनामध्ये अडकलेला असतो. तर ते 5 ऋणानुबंध कोणते, तर जन्मापूर्वीपासून तर जन्म कर्म आणि जन्म जन्मांतर, जन्म कर्म आणि जन्म जन्मांतर हे ऋणानुबंध आधीच होतात. ज्या वेळेला आपण या इथे जन्माला येतो त्यावेळेला कोणाच्या तरी आई वडिलांच्या पोटी आपण जन्माला येतो, त्यामुळे मातृपितृ ऋणानुबंध लागतो. मग आपल्याला मित्र मैत्रिणी, मावशी, काका, अमुक तमुक बाकी सगळे लोक भेटतात आपल्याला, ते झाले इतरेजन, म्हणजे इतरेजन ऋणानुबंध. आणि ज्या घराण्यामध्ये आपण जन्माला येतो त्या घराण्याच्या देवदेवता असतात, तो देवाधिक ऋणानुबंध. म्हणजे एकूण 5 ऋणानुबंध असतात. आणि या 5 ऋणानुबंधांमध्ये सुसूत्रता जर असेल,
म्हणजे ते अनुकूल असेल एकमेकांना तर जीवन नीटपणे व्यवस्थित होतं. परंतु जर या 5 ऋणानुबंधांमध्ये कुठेही गडबड असेल, प्रतिकूलता असेल, तर काय होतं? प्रतिकूलता आल्याबरोबर आपलं जीवन नीटपणे व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे आपल्यामध्ये पंचमहाभूत तत्व जे आहे त्या पंचमहाभूत तत्वांमध्ये बिघाड झालेला असतो. ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारची दुःख नसतात, ऋणानुबंध सुरळीत चाललेले असतात, आपण कुठेही वाहत जात नाही, आपली कर्तव्य आपण व्यवस्थितपणे करतो, कळलं की नाही, देवाचा कृपाशीर्वाद आपल्याकडे प्रवाहित होत असतो, त्यावेळेला याचा अर्थ काय? ही 5 ऋणानुबंधामध्ये अनुकूलता आहे. तर आता ही जी प्रतिकूलता निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण झालंय, त्याच्यामुळे पंचमहाभूत तत्वांमध्ये बिघाड झालेला आहे. हे सगळं गणित जे आहे हे व्यवस्थित करण्यासाठी आपण कार्यकेंद्रावरती आहोत. आता सद्गुरु कृपेने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यात येणार आहे. त्या झाल्या आहे. त्या कशासाठी केल्या? तर आपला जीवनाचं एक ध्येय आहे जे आपल्याला माहित नाही, त्यांना माहिती आहे. आपलं जीवन म्हणजे फुकट आलेलं नाही, आपण आपल्या त्याकडे बघत असताना आपल्याला त्याची किंमत नाही, कारण ती सहजतेने आपल्याला प्राप्त झालेली आहे. हा देह जो आपल्याला प्राप्त झाला हा सहजतेने प्राप्त झालेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही कष्ट करावे लागले नाही, परंतु त्यांना माहिती आहे की या देहाचं महत्व काय, कारण त्याच्या आतमध्ये एक आत्मा बसलेला आहे, तो त्याचा अंश आहे. त्यामुळे संपूर्ण मार्गदर्शन विभूती आपल्याला करत असतात. आता हे ते सप्तलोकाचं चित्र आहे. आता दादाने आपल्याला काय सांगितलं की ह्या इथे या सप्तलोकामध्ये आपण बघितलं, पृथ्वी आहे खाली, वरती सप्तलोक आहेत, भू भुवा स्वहा, त्याच्यानंतर महाजना आणि वरती तपा आणि सत्य. दादानी सांगितल्याप्रमाणे भू भुवा आणि स्वहा म्हणजे परलोक, त्याच्यानंतर जो आहे महा आणि जना म्हणजे स्वर्गलोक, आणि त्याच्या पलीकडे जो आहे तपा आणि सत्यम तो म्हणजे देवलोक. आता परलोकामध्ये म्हणजे आता इकडनं आपलं गमन झालं, आपण पृथ्वीवरनं निघालो वरती, तर सर्वसामान्यतः मनुष्य कुठे जातो? तर परलोकामध्ये जातो. आता त्याच्यामध्ये सुद्धा 3 आहेत, भू भुवा आणि स्वहा. आता भू मध्ये कोण असतो? तर भू मध्ये हा प्राणी मात्रांचा लोक. प्राणी जे कोण मरतात त्यांना पण आत्मा असतो ना, तर हे सगळे भुवामध्ये असतात. आणि मनुष्य कुठे असतो? स्वहामध्ये असतो. पण आपण बघितलेलं आहे की हळूहळू भूमधनं म्हणजे प्राणी मात्रामधनं आपलं स्थित्यंतर होत 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 आपण मनुष्यापर्यंत पोहोचलेलो असतो. 84 लक्ष योनीतून आपलं स्थित्यंतर होत असतं. तर मधल्या अवस्थेमध्ये म्हणजे अगदी प्राणी देखील नाही किंवा मनुष्य देखील नाही आहे, या दोघांच्या मध्ये जी स्थित्यंतर अवस्था आहे ती म्हणजे ती भुव अवस्था. भुव भू भुव आणि मग स्वहा. तर नॉर्मली मनुष्य गेल्यानंतर इकडनं कुठे जातो? स्वाहामध्ये. आता त्यांनी खरं म्हणजे पुढे जायला पाहिजे. आपण जेव्हा म्हणतो स्वर्गलोक स्वर्गलोक, परलोकवासी आपण म्हणतो नाही का, परलोकवासी म्हणजे काय? वरती गेला. परंतु नेमका कोणत्या लोकामध्ये गेला? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या? तर दादाने काय सांगितलंय आपल्याला, तुमची सगळ्यांची व्यवस्था मी 5व्या लोकामध्ये करून ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला महा आणि जना या इथे तरतूद करून ठेवलेली आहे. याचा अर्थ आपण तिथे पोहोचणार असं नाहीये. जे काय आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपण समजा आचरण केलं, मार्गदर्शन केलं तर निश्चितपणे तिथपर्यंत पोहोचणार. नाहीतर काय होणार? भू भुवा स्वहा, स्वहा पर्यंत जाणार, पुन्हा खाली येणार 360 वर्षांनी. म्हणजे तो जन्म प्राप्ती 360 वर्षांनी. आणि महा आणि जनामध्ये ती जन्मप्राप्ती किती आहे? 100 वर्षांनी.
आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो जीव, पहिली जी तीन आहे त्याच्यामध्ये जीव व जीवात्मा अवस्थेतील आत्मे असतात, त्याच्यानंतर आत्मा अवस्थेतील आत्मे असतात, आणि त्याच्यानंतर वरती जे आहे ते परमात्मा अवस्थेतील आत्मे असतात. त्यामुळे परलोक, स्वर्गलोक आणि त्याच्यावरती काय देवलोक. आता नॉर्मली समजा आपण असं म्हटलं तर मागच्या वेळेला आपण उदाहरण घेतलं तर आपण नॉर्मली कुठे असतो, या भूमध्ये नाही, आपण स्वहामध्ये असतो. आणि आपल्याला जायचं कुठे, आपल्याला जायचंय पुढे म्हणजे महा आणि जरा. ज्यावेळेला आपण तिकडनं तिथे पोहोचू, वरती जाऊ, त्यावेळेला खाली येणार नाही. पण जर आपण स्वहामध्येच राहिलो तर दादानी सांगितलंय स्वहामधनं आपण खाली पण येऊ शकतो, आपण भुवामध्ये आणि भूमध्ये खाली सुद्धा जाऊ शकतो. जर आपलं आचरण दानवासारखं झालं, मनुष्यासारखं झालं नाही, जनावरासारखं समजा आपण वागलो तर आपली अधोगती होऊ शकते, खाली येऊ शकते, खाली जाऊ शकतो. आपल्याला काय वाटतं मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणजे आता सगळं संपलं, असं नाही. आपल्या बाबतीत आपल्याला त्याची घाबरण्याची गरज नाहीये. आपण ज्या अर्थी इथे पोहोचलेलो आहोत त्याचा अर्थ काय, आपला प्रवास पुढच्या दिशेला आहे. परंतु तो प्रवास आपल्याला जो करायचा आहे तो करण्यासाठी दादा काय सांगतात त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जायचं कुठे, महा आणि जगात. तर दादानी सांगितल्याप्रमाणे एक यलोक, दुसरा परलोक आणि तिसरा स्वर्गलोक. आता देवलोक जो आहे त्या देवलोकामध्ये कोणते आत्मा असतात, सगळ्या दिव्य पुण्य विभूती. मागच्या वेळेला आजी मलंग बाबाने आपल्याला सांगितलं आम्ही सगळे 7व्या लोकामध्ये असतो आणि त्याच्याही पलीकडे. त्यामुळे तिकडे असलेले जे आत्मे आहेत त्यांचा जन्म काय ईश्वर प्रेरित आहे. बघा जन्म तिथे लिहिलेलं आहे. महा आणि जनामध्ये 100 वर्षांनी. तिथे कोणते आत्मे असतात, म्हणजे हे जे सगळे संत आहेत, कळलं की नाही, मदर टेरेसा आपण म्हटलं, बाबा आमटे वगैरे, हे सगळे वरती तिकडचे आत्मा अवस्थेतील. आणि त्याच्याही पलीकडे गेलेले म्हणजे तपा आणि सत्यम मध्ये त्या तिथे दादा विभूती हे सगळे तिकडे. त्यांचा जन्म काय हा ईश्वर प्रेरित असतो. आपल्याला जीव, तू जीवात्मा, तू आत्मा, ते परमात्मा असा प्रवास करायचा. जीव, जीवात्मा, आत्मा आणि परमात्मा. आपलं काय चाललंय, आपण जीवात्मा म्हणून जन्माला येतो, मनुष्य काहीतरी इथे गडबड करतो, पुन्हा जातो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा जातो, हेच चाललंय. म्हणजे जीवात्मा तू जीवात्मा पुढची जी स्टेज आहे आत्मा अवस्थेत ती आपण गाठू शकत नाही. म्हणजे पुनरपी जननम आणि पुनरुपी मरणम हीच अवस्था आपली चालली. हा चक्र चाल, हेच चक्र चाल. आता हे चक्र जे आहे हे चक्र आपल्याला कुठेतरी तोडायला. दादांनी काय सांगितलं बघा, कर्माची व्यक्त अवस्था म्हणजे जीवन. जोपर्यंत देह प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म व्यक्तच करता येत नाही. त्यामुळे या देहाला महत्व आहे. तर जीवन ह्यात मूळ शब्द आहे जीव, म्हणजे जो जगणार आहे. यापेक्षा सुलभ अर्थ असा आहे की ज्या जीवाची देवाणघेवाण या जगाशी संबंधित आहे तो व त्याचे कार्य म्हणजे जीवन. आपण म्हणतो जीवन 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 म्हणजे काय नेमकं, तो जो जगतो मूलभूत शब्द तो जीव. कळलं की नाही. आणि त्याचं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे काय, आम्हा मानवाला 2 भूमींचा विचार करावा लागतो, एक यलोक व दुसरा परलोक. आता ज्या वेळेला दादा परलोक म्हणतात तर त्यावेळेला लक्षात ठेवा केवळ परलोकाचा नाही, परलोक त्याच्यानंतर स्वर्गलोक सुद्धा आला. या 2 लोकांमध्ये मनुष्य अडकला म्हणजे जीवनाचा प्रवाह सुरू. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. या 2 लोकांमध्ये मनुष्य अडकला म्हणजे इकडनं वरती जातो, तिकडनं पुन्हा खाली येतो, इकडनं वरती जातो, पुन्हा खाली येतो. म्हणजे हे काय झालं, हा प्रवाह. कर्म आपल्याला नेत आहे. फक्त वास्तविक जीवनाचा जन्म घेणे हा प्रवास व्हायला पाहिजे. प्रवास आणि प्रवाह याच्यामध्ये काय फरक आहे. प्रवाह म्हणजे काय, आपण कोणत्याही दिशेने आपल्याला जसं कर्म नेत फरफडत तसं आपण जातो. म्हणजे त्याची सुरुवात कुठे आहे आणि अंत कुठे आहे माहित नसतं. प्रवासाच्या बाबतीत काय असतो, आपण म्हटलं
मी आता दिल्लीला चाललाय म्हणजे मी मुंबईवरनं सुरुवात करणार, सुरुवात माझी निश्चित आहे. आणि कुठे समाप्त होणार माझा प्रवास हे पण निश्चित आहे, तो प्रवास. आपलं जीवन कसं असलं पाहिजे, प्रवासासारखं असलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की कुठं सुरुवात करून आपण कुठपर्यंत जाणार आहोत. म्हणजे जे जे कर्तव्य काही शिल्लक राहिले त्याची फेड करण्यासाठी आत्मा जन्म घेतो. काय होतं बघा, आत्मा जन्म कशासाठी घेतो की जे काय राहिलंय ना मागच्या कर्माचं ते देऊन मोकळं आहे त्याच्यासाठी जन्म घेतो. पण जन्म प्राप्त झाल्यावर अज्ञानाने कर्तव्यातून फेड करावयाची राहून कर्माची उपाधी लावून घेतो. म्हणजे अजून नवीन काय 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 जोडून घेतो. आपण काय काय वेळेला काय असतं, काही आपले इतरे जन असतात, आपलं त्यांच्याबरोबर पटत नाही, काहीतरी गोष्टी करतात, ते काहीतरी पैसे देण्याचं अमुक असतं, देऊन मोकळं व्हायचं, अडकायचं नाही त्याच्यामध्ये, देऊन मोकळं व्हायचं, नवीन काहीतरी निर्माण करायचं नाही. नाहीतर मग आपण काय होणार, तिथेच अडकून बसणार. एखादी समजा व्यक्ती आपल्याला समजा आपल्या मनासारखी वागली नाही, तिने असं केलं तसं केलं अमुक केलं, आता तिचं वाईटच व्हायला पाहिजे, ह्या गोष्टीचा विचारच आता करायचा नाही आपल्याला. हे दादा आपल्याला शिकवतात आहे. कर्मऋणानुबंधातून मुक्तता म्हणजे काय, तर कर्मऋणातून मुक्तता म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे स्कोर सेटल करायचे नाहीयेत. झालं ना, संपून झालं, जाऊ दे, झालं तर झालं, पुढे जायचं आपल्याला. त्यामुळे जो प्रवास असतो त्याचे रूपांतर प्रवाहात होते. आपण अडकल्यामुळे प्रवाहात होते व त्यामुळे तो गतीमध्ये सापडतो. आणि थोडक्यात काय होतं, पुनरपी जननम पुनरपी मरण, म्हणजे त्या भवचक्रामध्ये तो सापडतो. अशा अवस्थेत आत्म्याची स्थिती अधिकच केविळवाणी होते. कारण आत्मा आलेला असतो आणि आत्मा नेहमी आपल्या देहाला सांगत असतो, अरे तिकडे लक्ष देऊ नको, तिथे लक्ष देऊ नको, त्याच्याकडे त्या गोष्टीकडे आकर्षित होऊ नको. पण देह वासना असते ना आतमध्ये, त्या वासनेमुळे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला खायला पाहिजे, सगळं मलाच पाहिजे, दुसऱ्यांविषयीचा विचार नसतो, जरा सुद्धा विचार नसतो. पुढे काय होतं बघा, त्यामुळे आत्म्याची अवस्था अधिकच केविळवाणी होते. कारण देहिक अवस्था इतकी जडवादी होते की ह्या मनुष्याला दया, क्षमा, शांती हे शब्द उच्चारून सुद्धा ऐकावयास येत नाही. दया, क्षमा, शांती हे कोणाचे गुण आहेत, आत्म्याचे गुण आहेत. त्याला वाटत असतं, अरे सुद्धा दया कर, कळलं की नाही, क्षमा कर, शांती असू दे, हे त्याला वाटत असतं. बुद्धी आपली काय सांगते, नाही 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 तसं नाही, असं व्हायला पाहिजे. त्यामुळे तो अडकलेला असतो आतमध्ये या देहामध्ये. म्हणून या देहाचा विकास करणं महत्वाचं आहे, या देहावरती संस्कार होणे महत्वाचं आहे. त्यामुळे संस्कार हे देहावरती सांगितलेले आहे, आत्म्यावरती नाही. अशी अवस्था प्राप्त होऊन जेव्हा तो परलोकासी होतो त्यावेळी ही जडवादी अवस्था जिवंत असते. गेलावरती तरी असता ही जडवादी म्हणजे काय, तर त्याच्या भोवती जी वलय असतात, त्या आत्म्याच्या भोवती जी वलय असतात ती म्हणजे देह नसतो, पण आत्म्याच्या भोवती ती वलय असतात. ती वलय जी असतात त्या वलयामध्ये वासना असते. तो मरतो परंतु वासनेतून त्याची सुटका होत नाही. त्या वासना शिल्लक राहिल्यामुळे पुन्हा जन्म घेणे त्याला भाग पडतो. म्हणजे पुनरपी जननम पुनरुपी मरण. कोणाचं वाक्य, अशा भवचक्रात जो आत्मा सापडतो त्याची सुटका होणे जरी शक्य असले व सुटका व्हावी अशी जर इच्छा झाली तरी नुसत्या देवदेवता अर्चन, पोथीपाठ, पूजा अर्चा इत्यादी सेवा करून सुटका होत नाही. आपल्याला काय वाटतं, ह्या सगळ्या भवचक्रातून मोकळं होण्यासाठी आता मी देवदेवता अर्चन करतो, पोथीपाठ वाचत बसतो, पूजा अर्चा करतो, सेवा करतो, याच्यातून सुटका होत नाही. याचं कारण दादाने सांगितलं, सुंदर आहे बघा. दिवसाकाठी आपण 1 तास देव सानिध्यात असतो, बाकीच्या राहिलेल्या वेळात आपला सहवास
कर्माच्या वासनारूपी राक्षसाचा सहवास देवापेक्षा अधिक असतो. त्या वासनेतून जेव्हा आपली सुटका होईल तेव्हा ईश्वराचा वास व त्याचा लाभ कसा करून घेता येईल हे सांग. आपण कार्यकेंद्रावरती सुद्धा जेव्हा येतो त्यावेळेला आपली इच्छा माझी पूर्ण नाही झालेली, अमुक 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 या गोष्टी मला मिळाव्यात, प्राप्त व्हाव्यात. सद्गुरूंनी कृपावंत होऊन सगळ्या गोष्टी दिल्या, आपल्याला आवश्यक आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या. आता आपल्याला दिल्यानंतर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. माझ्यासाठी तर दिल्यात, पण माझ्या माध्यमातून दुसऱ्यांसाठी पण दिल्यात की नाही, याच्यामध्ये दुसऱ्याचा आपण वाटा आहे की नाही याचा विचार आपण करतो का नाही. त्याच्याऐवजी काय करतो आपण, आता दिलाय ना, आता मला काय दिलं, मला एक फ्लॅट दिला, आता या फ्लॅटच्या ऐवजी आता मी बंगला कसा घेईन, मग बंगला झाल्यानंतर मग मी मोठा बंगला कसा घेईन, मग त्याच्यानंतर अजून लँड कशी घेईन, हेच फक्त आपण विचार करत होतो. परंतु आपण असा विचार करत नाही की फ्लॅटसाठी मला पैसे दिले, फ्लॅट माझा झाला, एवढे पैसे माझ्याकडे शिल्लक आहे, या उरलेल्या पैशातून मी कोणाला समजा मदत करायची असेल तर त्याला मदत करायला पाहिजे, हा विचार आपल्या मनामध्ये. कारण का, तर ती वासना आहे. त्या वासनेमधनं जेव्हा आपण बाहेर होऊ, जेव्हा आपली सुटका होईल त्यावेळेलाच ईश्वराचा वास व त्याचा लाभ कसा करून घेता येईल हे समजेल. आता दादाने एक सुंदर एक अनुभव दिला, हा अनुभव आपण वाचूया थांबला. श्री गुरुने हे केवळ तत्वज्ञान म्हणून सांगितलेलं आहे. काय होतं, इथे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला काही जाणीव होत नाही. वरती गेल्यानंतर काय होतं, वरती गेल्यानंतर त्यावेळेला पश्चाताप होतो. हे दादाने सांगितलं, तिथे गेल्यानंतर पश्चाताप होतो. कारण त्यावेळेला वाटतं की बाबा नाही, असं करायला नको, पण अडकलंय, सत्कर्म नाहीये पदरी, त्यामुळे पुढच्या दिशेला आपण जाऊ शकत नाही, सत्कर्मच नाहीये. आणि सत्कर्म निर्माण करायला देह नाहीये. त्यामुळे अतृप्त आत्मे म्हणून जे कोण असतात ते अतृप्त आत्मे हे आपल्यामध्ये आणि परलोकाच्या मध्ये अर्थ बाउंड स्पिरिट म्हणतात त्याला, त्यांची वासना खूप असते. श्री गुरुने हे केवळ तत्वज्ञान म्हणून सांगितले नाही, तर याचे प्रात्यक्षिक औदुंबर क्षेत्री शेकडो आत्मे, जीवात्मे आज शेकडो वर्षे तिष्ठच राहिलेले हे मला प्रत्यक्ष दाखवले. दादांचा अनुभव अंगावरती काटा आणण्यासारखा आहे. काय काय ते नंतर सांगितलंय, पण त्याच्या आधी बघा दादाला काय सांगितलं त्यांनी, यापुढे तुला जे कार्य करायचंय ते इहजगतासाठी फक्त 25% आणि 75% हे परलोकासाठी जे करायचं आहे. कारण का, तिथे तिष्ठत जे कोण आहेत त्यांची सुटका कशी करता येईल यासाठी ते करायचंय. आणि असा जो मार्ग आहे याचा अर्थ वंश विमोचन. आपल्या कार्यामधलं एक महत्वाचं लक्षात ठेवा साधन आहे वंश विमोचन, कर्म विमोचन आणि ऋण विमोचन. त्याच्यामधलं वंश विमोचन हे अतिशय महत्वाचं आपल्या इथे साधन आहे. कोणाच्या कर्मामध्ये आणि वंशामध्ये कोणत्याही साधकांनी कधी हात घातला नाही. दादानी शिवाय जेव्हा हे साधन सिद्ध केलं ते सहजतेने सिद्ध झालं नाही, पण दादानी आपल्याला आलेले कटू अनुभव कधीच कुठे सांगितलेले नाही. परंतु त्यांच्याबरोबर जे कोण भक्त होते त्यांनी सतत सांगितलं की दादाला किती त्रास झाले, रक्ताच्या उलट्या झाला, हे झालं ते झालं, पण दादानी कुठेही लिहून ठेवलेलं नाहीये. त्यामुळे ज्या वेळेला आपण कार्यकेंद्रावरती येतो आणि आपल्याला एखादी सेवा जर सांगितली जाते आणि मग आपल्याला सांगितलं जातं की बाबा आता तुम्हाला काळजी करण्यासारखं काही नाही, तुमचे वंशज जे कोण होते ते गेले, कळलं की नाही. आता हे त्यांना पुढची गती प्राप्त होणे का महत्वाचं आहे, आपल्यात नाही, त्या सगळ्यांना का महत्वाचं आहे. कारण का, जेव्हा आपण असं म्हणतो की बाधा किंवा आपलं डोकं फिरलं, अरे सगळं व्यवस्थित होतं, डोकं फिरलं, तर का असं आहे, हे जे अतृप्त आत्मे असतात ते त्यांच्या इच्छा आपल्या माध्यमातून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात. का, ते पुढे जाऊ शकत नाही, मग कोणाला तरी छळायचं. कार्यकेंद्रावरती समजा एखादी व्यक्ती जात असेल, तिला पकडायचं, कारण त्याला माहिती आहे कार्यकेंद्रावरती जाणार, तिथे डोकं टेकणार, डोकं टेकल्यानंतर आपल्याला मुक्तता मिळणार. विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये, कारण सत्कर्म नाही, त्यांच्या पदरी सत्कर्म नाहीये. तर हे वंश विमोचन आहे. तुला जे जग दिसते आहे व त्यांना जे दुःख भोगावे लागत आहे त्या दुःखाचे मूळ परलोकात आहे. दादा काय
तू आजूबाजूला बघतो ना दुःख आहे, ती दुःख त्याचं मूळ कारण कुठे आहे? इथे आहे. तेव्हा जगात जे 75% दुःख आहे त्याचे निवारण ही साधना सिद्ध करावायची आहे. या साधनेचा संबंध परलोकाशी असायला पाहिजे. म्हणजे तिकडचा अभ्यास कर, तिकडचा अभ्यास जर तू केला, तिथे जर तू गणित व्यवस्थित मांडलं तर इकडच्या लोकांची दुःख कमी होते. आणि इथे तर पंचमहाभूत तत्व बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच. म्हणजे इथे पण कार्य करायचं, इकडे विकास करायचा आणि ते गणित पण सांभाळायचं. असं हे गणित दादाने सांभाळायचं. आपल्याला याच्यातलं काही माहित नाही. आपण फक्त काय होतं, कार्य केंद्रावरती आल्यानंतर 5 आठवड्याची सेवा करा, 11 आठवड्याची सेवा करा आणि 11 आठवड्यानंतर मग आपल्याला तो अनुभव आल्यानंतर आपण अरे काम झालं तिथे आल्यानंतर मी असं केलं आणि हा प्रश्न सुटतो. त्याच्यासाठी दादाने काय करून ठेवलेलं आहे त्याचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण का तर ज्या वेळेला आपल्याला ते प्राप्त होतं तर त्यावेळेला हे आपल्या सद्गुरूंना सहजतेने प्राप्त झालेलं नाही. ते सुद्धा आपल्यासारखे संसारी होते, त्यांना सुद्धा मुलं बाळ होती, परंतु त्यांनी तो आपला प्रपंच तर व्यवस्थितपणे केला, पण त्याच्याबरोबर आपल्यासाठी काय करून ठेवलंय याची जाणीव आपल्याला सतत असते. शेवटचा, एके दिवशी मी पहाटे नेहमीपेक्षा लवकर उठून प्रातर्विधी उरकून स्नानासाठी नदीवर गेलो. मला होती दादा आणि सकाळी उठून स्नानासाठी नदीवर गेलो. ते दृश्य मी त्या हे जे बघितलं ते दृश्य अजून माझ्या डोळ्यासमोर आठवण म्हणून आहे. नदीला घाट आहे. नित्य स्नानाला नेहमीच्या वेळात गेलो असताना त्या ठिकाणी लाखो आत्मे माझ्या येण्याची वाट पाहत आहे असे मला दिसते. दादांनी त्यावेळेला केलेलं वर्णन आहे. खूप असे आत्मे नुसते तिष्ठत होते आणि दादा गेल्याबरोबर मी गेल्यावर सर्वांनी एकच गर्जना केली, श्री गुरुदेव दत्त. विचार करा, अंगावरती आपल्या काटा आहेत ते आत्मे म्हणतात श्री गुरुदेव दत्त, लाखो आत्मे. आणि मग पुढे काय म्हटलंय त्याचं निवेदन आहे का, आम्हाला या नरक यातनेतून सोडवा. कर्माचे प्रायश्चित्त शेकडो वर्षे भोगत आहोत. आम्ही जे काही कर्म केलं, वाईट कर्म केलं त्याचं प्रायश्चित्त आम्ही शेकडो वर्षे भोगत आहोत. एक ना एक दिवस ही सुवर्ण संधी येईल ही श्रद्धा होती. कोणतरी आपल्याला मुक्तता देईल त्याची श्रद्धा होती. स्वतःकडे सत्कर्म नाहीये, पुढेच्या दिशेला जाऊ शकत नाही. शेवटी दत्त प्रभूंना दया आली, तुमचे आगमन झाले, जन्म कृतार्थ झाला. तेव्हा पुन्हा जन्म नको. आत्मे म्हणतात पुन्हा जन्म नको. देह असता तर जगाला देहाचे हाल पाहून दया आली असती, पण देह नाही. त्यामुळे सगळ्या यातना कोणाला भोगावं लागतात, आत्म्याला भोगावं लागतात. आत्मा तिथे रडतोय, देह नाहीये. देह जर असता तर प्रायश्चित्त म्हणून देहाने सत्कर्म केलं आणि ते सत्कर्म घेऊन पुढच्या दिशेला गेला असता. पण ते सत्कर्म जन्म घेण्यासाठी पण सत्कर्म पाहिजे ना, तेच शिल्लक नाही. पुढे जाण्यासाठी तर नाही, जन्म घेण्यासाठी पण नाही. पण इथे कळत नाही आपल्याला, तिथे गेल्यानंतर त्याची जाणीव होते, कळ की नाही. अशी यातना भोगता भोगता शेकडो वर्षे वाट पाहिली. खूप वर्ष अशीच गेली. समोर गंगा वाहते आहे, पण त्यात स्नान करावे एवढी सुद्धा पुण्याई शिल्लक नाही. म्हणजे बाबा डुबकी मारावी, इतकं खाली येऊन डुबकी मारावी इतकी सुद्धा पुण्याई नाहीये. कळलं की नाही. काय परिस्थिती असेल विचार करा. आपण काहीच करू शकत नाही. समजा आपल्याकडे एकही आपल्याकडे 1 रुपया नाही, 10 पैसे सुद्धा नाही असं समजा, आणि आपण व्यवहाराला निघालो. शक्य काय? नाही शक्य. रडतात आहे. आपले स्नान झाले की महाराजांची तीर्थ आमच्यावर सिंचन करा. बस एवढंच करा की तुमचं झालं ना, आमच्यावरती फक्त तीर्थ सिंचन करा. यापेक्षा अधिक मुक्ती कोणती? हे झालं की बस झालं. जे कार्य भगीरथाने केले तेच कार्य तुम्हाला करावं येते. भगीरथाबद्दल आपल्याला माहिती आहे. भगीरथाने काय केलं, गंगा नदी जी आहे, गंगा
गंगेला खाली आणलं, भूतलावर आण. आणि गंगेने काय सांगितलं, मी भूतलावर येईन, परंतु मी जर डायरेक्टली आली तर त्याचा आघात सगळ्यांना सहन होणार नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा शंकराच्या जटेमध्ये जाईन आणि मग तिकडे येईल. भगीरथाने गंगा खाली आणली. तशाच प्रकारचं कार्य तुम्हाला सुद्धा करायचंय. आणि हे कार्य भगीरथाने केले, तेच कार्य तुम्हाला आता करायचंय. त्यात आम्हाला सहभागी करा. तथास्तु. श्री गुरुदेव दत्त. हा अनुभव दादाने सांगितलं. म्हणजे वंश विमोचन जे आपण म्हणतो ना, वंश विमोचन, ते वंश विमोचन कशासाठी करायचं याची जाणीव होण्यासाठी हा अनुभव दादांना बाबांनी दिला. त्याचप्रमाणे पुढे कर्म विमोचन दादाने कसं केलं, कळलं की नाही, त्याच्याविषयीची माहिती आपण पुढच्या वेळेला. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य सच्चिदानंद श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सगळ्या भक्त भाविकांना नमस्कार. आपल्या कार्यकेंद्रावरती गुढीपाडवा हा उत्सव 12 तारखेला साजरा होणार. त्या दिवशी सकाळी 7 वाजता ओंकार साधना असेल, 8 वाजता आरती साधना असेल आणि पुन्हा संध्याकाळी 7 वाजता आरती साधना संपन्न होणार. ज्या भक्त भाविकांना प्रतिमा घेण्यासाठी बोलवलेलं आहे त्यांनी कृपया त्या दिवशी सकाळी आरती साधनेला हजर राहावं आणि त्याच्यानंतर मग प्रतिमा दिल्या जाते. कार्यकेंद्रावरती इतर उपक्रम 4 तारखेला म्हणजे येत्या रविवारी ज्ञानसंवेदना वर्ग होणार. ज्ञानसंवेदना वर्गाला आपण मागच्या वेळेपासून डायरेक्टली आपण सुरुवात केली आहे. म्हणजे मुलांना इथे कार्यकेंद्रावर आपण घेऊन येऊ शकता. यावेळेला सुद्धा आपण बाहेरची परिस्थिती बघून निश्चितपणे मुलाला इथे घेऊन येऊ शकता. त्या इथे त्याला मार्गदर्शन होईल आणि पुढचे जे काही उपक्रम आहे त्याच्याविषयीची माहिती दिली. आधी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी आणि रविवारी आपल्याकडे कामकाज असणार. तर त्या दिवशी फक्त कामकाजासाठी ज्यांनी नावं लावली त्यांनीच कृपया आरती साधनेसाठी हजर राहावं. इतरांनी बुधवारी सकाळी, मंगळवारी संध्याकाळी आणि गुरुवारी संध्याकाळी आरती साधनेचा लाभ बाकीच्याला घ्यायला हवा. कामकाजाच्या दिवशी मात्र शनिवारी आणि रविवारी खूप गर्दी होते. त्यामुळे सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, फक्त कामकाजासाठी ज्यांनी नावं दिलेली आहेत त्यांनीच फक्त त्या दिवशी हजर राहा. नमस्कार.